नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे निघालेल्या 375 जागांबद्दलची माहिती. तर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर येथे आवश्यक सेवकमानानुसार खालील रिक्त पदे शासन मान्य कंपनीमार्फत सरळ सेवा पद्धतीने भरती करायची आहेत. तर यामध्ये कोणती कोणती पदे असणार आहेत, एकूण पदांची संख्या, वयोमर्यादा आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते आपण बघू. तर त्यामध्ये पहिलं पद आहे लिपिक. एकूण यासाठी 250 जागा असणार आहेत. वयोमर्यादा आहे किमान म्हणजे मिनिमम 21 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीधर असावा. पदवी कालावधीत सरासरी किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. म्हणजे यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर इन शॉर्ट कोणत्याही शाखेची पदवी असेल, त्याचबरोबर MSCIT असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. जर जे विद्यार्थी कम्प्युटर सायन्स मध्ये कोणतीही पदवी घेत असतील तर त्यांना MSCIT नसेल तरी चालू शकतो. नेक्स्ट पोस्ट आहे आपली शिपाई. यासाठी एकूण 115 जागा असणार आहेत. यासाठी मिनिमम एज लिमिट असणार आहे 19 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा असणार आहे 28 वर्ष. यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर उमेदवार हा 12वी उत्तीर्ण किमान 60 गुण असणं आवश्यक आहे. म्हणजे 12वी आपण उत्तीर्ण असणं गरजेचं आहे 60 गुणांसह. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर. यासाठी एकूण 10 जागा असणार आहेत. यासाठी किमान वयोमर्यादा असणार आहे 19 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा असणार आहे 28 वर्ष. यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर 12वी उत्तीर्ण किमान 60% गुण असणं आवश्यक आहे. तसेच LMV ड्रायव्हिंग लायसन्स. तर आपल्याकडे यासाठी इथं ड्रायव्हिंगसाठी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. अशा एकूण इथं आपल्याला 375 जागांसाठी ही ऍड आलेली आहे. तर वरीलप्रमाणे रिक्त पदे भरण्यासाठी बँकेस निवड सूची तयार करायची आहे. याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने या वेबसाईटवर आपल्याला जाऊन अर्ज करायचे आहेत. त्यांची ही इथं वेबसाईट दिली, याच वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत. तर आपण त्याचं वेळापत्रक बघू. तर संकेतस्थळावर नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची दिनांक 18 डिसेंबर 2025 दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ तर ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ ही 23 डिसेंबर 2025 ते 21 जानेवारी 2026 सायंकाळी 5:30 पर्यंत असणार आहे. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे दिनांक तर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा दिनांक सुद्धा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि कागदपत्र पडताळणी आणि जे काही इंटरव्ह्यू असणार आहे त्याचा दिनांक सुद्धा बँकेच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येईल. तर काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या बघू. तर लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरता 70% पदे सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहेत व उर्वरित 30% पदे जिल्ह्याबाहेरून उमेदवारांकरता खुली असणार आहेत. तर जी पदे आहेत त्यांच्या प्रत्येक म्हणजे लेखनिक असेल म्हणजे क्लर्क असेल त्यासाठी त्यातली 70% पदे असेल ती लातूर जिल्ह्यातल्या उमेदवारांकरता राखीव असणार आहेत आणि इतर 30% पदे असणार आहेत हे इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून सदर श्रेणीतील पदे भरण्यात करता येतील. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे आपल्याला डोमासेल सर्टिफिकेट अपलोड करणं बंधनकारक असणार आहे. तसेच उमेदवारांना वैध मतदार क्रमांक नमूद करायचा आहे. म्हणजे आपल्याला कंपल्सरी लागणार आहे डोमासेल सर्टिफिकेट आणि मतदार क्रमांक. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळण्याच्या वेळी करण्यात येईल. म्हणजे आपल्याला आता अर्ज भरायचा जे काही आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा आपल्याला ते सगळं सबमिट करायचं आहे. सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा, ऑफलाईन पद्धतीने काही आपल्याला पाठवायचं वगैरे नाही. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. भरती संदर्भात माहिती घ्यायची असेल तर आपल्याला या हेल्प डेस्क नंबरवर आपल्याला संपर्क करायचा आहे. तुम्हाला या जागाबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.